तो दक्षला आणि शेखरी जोडी या ऑन स्ट्राईक वरती आपण दक्षला पाहतोय ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. तर नॉन स्ट्राईक एंड वरती शेखर स्टार आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली या स्पर्धेमध्ये ते दाखल झालात सलामीवीर जोडे म्हणून. तोंड चांगला खेळ दर्शवावा लागणार. तर या आधीचा सामना आपण पाहिला एकता पाटीलपाडा विपक्षामध्ये ओमकार दगडधोंड या संघांदरम्यान होता. चांगली विकेट बॅटर रंगली गेली होती परंतु इथून कुठेतरी ती विकेट आपण पाहिली दिनेश तरेला पाठवला गेला. तदनंतर पलटवार केला आणि मुनेश बर्रा दोन टर्निंग पॉइंट गोलंदाजी राहिले गेले. त्या गोलंदाजाचे त्या ठिकाणी 2 षटका हाताळताना अवघ्या 9 धावांनी खर्च केल्या. तिथून मात्र विजय संपादित केला. इथून लेट्स प्ले असेल गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला दक्षिणच्या विपक्षामध्ये. इथून अवधूत कामत आला. लेट्स प्ले गोलंदाज अवधूत कामत गोलंदाज ट्रॅक वरती वर द विकेट न दाखल झाला. राईट मूव्ह वर द विकेट न पहिलाच बॉल असेल इथून दक्षिणसाठी. पुन्हा प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. पहिल्यांदा खाली राहणारा चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी सबमरीन डिलिव्हरी राहिले गेले आणि तिथून मात्र इथून डॉट बॉलची सांगता झाली या कारण तिथून घाम फुडला होता जरूर दिनेश तरेनं. तर पुन्हा एकदा अवधूत कामत प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. अप्रतिम वळवलं चेंडूला शरीरापासून दूर ठेवलं जातं. पुन्हा ही खासियत या गोलंदाजाची उगाच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पहिलं जात नाही. इथून सतपाटी पासूनचा प्रवास कडून इथून आज दाखल झाला हे दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये अवधूत कामत पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती त्याचं वर्चस्व राहिलं गेलं. त्या ठिकाणी पहिले 2 चेंडू निर्धाव त्यांना हाताळला. तिसरा बॉल असेल यावेळेस पिकअप शॉट उडवलाय चेंडूला हवाई सफर मध्ये कन्वर्ट करत असताना चेंडू सरळ सीमा रेषा पार षटकार 6. दोन 6 धावाने सुरुवात झाली धावफल घ्यायला. त्याकडे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. इथून आहे वेळेस उडवला जरूर बॅक टू बॅक सलग झाला दुसरा षटकार. इथून दक्षिण थांबण्याचं नाव घेणार नाही. अचूक रेड केले गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला. अर्थातच अवधूत कामत वरती केला हल्ला बोल चेंडू सरळ कन्वर्ट होता मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. पुन्हा या 7च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला. धावफलक जाऊन पोहोचला जाता 12 धावा धावफलकावरती. फिल्डर ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट चामुंडा स्पोर्ट्स विरातना पाहायला मिळतं. तो अवधूत कामत वरती अल्ला बोल केला. त्या ठिकाणी स्टार आयकॉन म्हणून ज्याची वर्णी जरूर लागली या स्पर्धेमध्ये परंतु इथून त्यावरती केलेला वारा इथून थांबण्याचं नाव घेणार नाही. दक्षला आपल्याला पाहायला मिळतं. 5वा बॉल असेल या षटकामधील. याही वेळेस चांगला चेंडू जरूर त्या ठिकाणी तोडण एक जाब्यावरती तुम्हाला डॉट बॉल आला. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर चेंडू बर्राच काळ हवेमध्ये चेंडू सरळ क्लिअर होईल. हल्ला बोल आक्रमण राहिलं गेलं. याही वेळेस षटकार आला. अवधूत कामत ब्रँड ऑफ सातपाडीचा आपण पाहतो त्यावरती केला हल्ला बोल. आजच्या दिवसात त्याचा बोलबाला राहिला नाही कारण इथून पाहिला गेला तर पहिला षटक संपुष्टात आला. इथून 3 षटकार खेचत असताना स्टार आयकॉनची पिटाई केला धुलाई केला. ज्या अनुषंगाने 3 षटकार त्याच्या विपक्षामध्ये 18 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट चामुंडा स्पोर्ट्स विराटांसंघ पाहायला मिळतोय. शेखर दाखल झाला स्ट्राईक वरती. त्याला मात्र आज आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली डोंगरेचा ब्रँड पाहायला मिळतोय. आज इथून जरूर दाखल झाला परंतु कागदपत्रे स्ट्रॉंग असं चालणार नाहीये कारण या आधीचं षटक पाहिलं आपण त्या ठिकाणी एक
ग्रामीण विपक्षामध्ये व्यवसाय खेळाडू यामधील तो सामना होता. तिथून दक्षलने आक्रमण केला अवधूत कामत वरती, त्याला पाठवला बॅकफुट वरती 18 धावा त्याच्या विपक्षामध्ये. तीन उत्तुंग षटकार खेचलेत, एक षटकार समाप्त करत बिनबाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिथून निर्माण गोलंदाज दाखल झाला. ट्रॅक वरती आपण पाहतोय सौरभ आला. दुसरा षटक असेल पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज ठरवू शकेल का हे प्रश्नचिन्ह. यातून भन्नाट वेग, प्लेट डॉट बेस, डॉट बॉल आला. यातून शेखरच्या विपक्षामध्ये आलेला पहिला डॉट बॉल आला. त्या ठिकाणी असंच काही घडलं होतं. त्या ठिकाणी दक्षला पण पाहिलं, पहिले 2 बॉल वरती अवधूत कामतचा वर्चस्व जरूर, परंतु तदनंतर दक्षलने केलाय पलटवार आणि पहिल्या षटकामध्ये जोडले 3 षटकाराच्या मदतीनं 18 धावा धावफलकावरती. 2 धावफलक स्थिर, कारण सौरभने चांगला चेंडू हाताळला यावेळेस. यावेळेस लावडा पेजापूर, यस द फिंगर इज गॉन बंपर नाउ, बिग विकेट डाऊन. शेखर बॅक टू द पवेलियन. तर फलंदाज बाद होत असताना शेखर येतोय तंबूच्या आसराला. यातून जरूर जिम्मेदारी होती त्याच्यावरती, तो आज त्याचा बोलबाला राहू शकला नाहीये. नाराज केला, हताश केला फलंदाजी करत असताना शेखरनं, आणि इथून परतीचा प्रवास त्याला दाखवला गोलंदाज सौरभनं. इथून पहिला विकेटचं पतन झाला 18 अंकावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. तोडणं आपण पाहिलं, दुसरा स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं एकमेकांच्या समवेत खेळले गेलेत. अवधूत कामत असेल, श्रेयस देव असेल, परंतु आज एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी दाखल झालात. इथून श्रेयस देव दाखल झाला. इथून जर पाहिलं तर गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो. अनुषंगानं पहिल्या षटकामध्ये घडलं होतं तेच याही वेळेस पाहायला मिळेल का, हे सुद्धा प्रश्न चिन्ह मात्र पाहायला मिळतं. इथून श्रेयस देव दाखल झाला. त्याच्या विपक्षामध्ये सौरभ गोलंदाजीसाठी दाखल. आतापर्यंत शांत ठेवलं धावफलकाला, कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली. इथून बुट्टाच बॉल जरूर, इथून चुकी झाली, बीट मात्र क्षेत्ररक्षक आउटच झाला. परंतु बाईच्या स्वरूपातील एक धाव असेल. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नव्हती त्या ठिकाणी, परंतु जो वेग आला भन्नाट वेगावरती स्वार झाला. तिथून अवधूत कामात यष्टीरक्षक बीट होत असताना बाईची एक धाव आड झाली धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचला गेला 19 धावा धावफलकावरती. चला प्लीज स्पीडअप करा, विनंती असेल. तोंड चांगली गोलंदाजी राहिले गेले, कारण पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या तरी तोंड त्याला थांबवण्याचं कार्य झाला गोलंदाज सौरभच्या माध्यमातून. तोंड डाऊन द लेगचा मारा जरूर, वाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील हवा तर धाव असेलच्या ठिकाणी आड होणारा धावफलकावरती. तोंड या इच्छा मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 20 धावा धावफलकावरती. 20 रन ऑन द स्कोर कार्ड, 20 धावा धावफलकावरती. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल यात काय शंका नाही आहे, कारण अनुषंगानं खेळ केला ना. इथून गोलंदाजानं प्रभातकडे या वेळेस पिकअप शॉट चाबूक शॉट मध्ये कन्वर्ट केला. इथून चेंडू सरळ क्लिअर करेल, बॅकवर्ड शॉट लेगला दक्षलच्या बॅट मधून. षटकार 6. आतापर्यंत पाहिलं गेलं तर हा 4था षटकार असेल दक्षिणच्या बॅट मधनं. त्याने मात्र संघाला सावरलाय, पुढे नेण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी धावफलक पाहिलं गेला तर जाऊन पोहोचल्या, म्हणजे 26 धावा धावफलकावरती. सलगचा दुसरा तर आला, तो तिसरा येईल का, हॅट्रिक सक्सेस मात्र आपल्या नावावरती नोंदवले जातील का, हे सुद्धा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतं. पुन्हा चांगली फलंदाजी जरूर कमबॅक केलं असेल, पुनरागमन केलंय गोलंदाजानं, परंतु मी इथून थांबण्याचं नाव घेणार नाही हे दर्शवलं फलंदाज दक्षल. पुन्हा 6 धावा आड होतील. चांगली फलंदाजी राहिले गेले. दोन दक्षाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं कार्य केलं, पॉवर प्ले बनवण्याचा इरादा स्पष्ट केलाय, आक्रमकता धारण केली या फलंदाज दक्षल. आणि तिथून जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. जो 2 चेंडू शिल्लक असेल या षटकामधील, कारण असंच काही घडलं होतं सुरुवातीच्या चेंडूवरती ज्यावेळेस निर्धाव चेंडू आले होते, कमबॅक केलेलं गोलंदाजानं, परंतु इथून दक्षलने पलटवार केला. इथून बॅकफुट वरती जर गोलंदाजाला पाठवला,
पाचवा बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सौरभ दाखल झाला. फुटच बॉलला तारा नाहीये. चेंडूला सरळ फेकून दिला गेलाय षटकारासाठी आणि तो न रिव्ह्यू आला विमरसाठी. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर सलगचा तिसरा आला दक्षलच्या बॅट मधून. हॅट्रिक सिक्सेस पाहायला मिळतात दक्षलच्या बॅट मधून. तो धावफलक 7च्या मदतीनं फ्लाय जरूर झाला पण तिथून डिसिजन पेंडिंग आहे. तो जर भीमर आला तर बोनस स्वरूपातील धावा असेल त्या ठिकाणी आड होणारा धावफलकावरती. और तोड़ना फेयर डिलीवरी तोड़ना फेयर डिलीवरी चांगला चेंडू परंतु तो षटकार आला. इसे गेन वैसे नसेल. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला. दक्षलच्या बॅट मध्ये सलगचा तिसरा आला. पूर्ण जी गरज होती ती मात्र पूर्ण केली आहे फलंदाज दक्षल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 षटकार त्याच्या नावावरती. 8 चेंडू जरूर त्याने फेस केलं आणि या 8 चेंडू मध्ये 5 षटकार टोटवलेत आणि सलगचे 3 आलेत. त्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचला 32 धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल लास्ट बॉल या षटकामधील. गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा दक्षलच्या विपक्षामध्ये दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. दोन चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय. डाऊन द लेगचा मारा व्हाईट बॉलचा आला इशारा. तो एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल त्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचला जाता 33 धावफलकावरती. तो कुठेतरी पुनरागमन केल्यानंतर पलटवार केल्यानंतर गोलंदाजाला पाठवला बॅक फूट वरती. शेवटचा अंतिम चेंडू थोडासा प्रेशर मध्ये गोलंदाज पाहायला मिळतो कारण त्याच्या विपक्षामध्ये दक्षलने खेचलेले ते षटकार त्याचा इथून परिणाम झाला. इथून कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल की इथून आक्रमण केलं जाईल या बॉल वरती. निर्णायक बॉल आहे. फुलटच बॉल उडवले जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोंड मात्र एक सोपा जाईल धरतीला दान केला. आयुष्यवान भवचा आशीर्वाद जरूर दिलाय या ठिकाणी फलंदाज दक्षलसाठी. फटका तर अप्रतिम खेचला होता परंतु त्या ठिकाणी चुकी झाली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कारण बराच काळ गगन भरारी घेणारा चेंडू आपण पाहिला. तिथून मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आणि जीवनदान मिळाला. ते कोणाला तर दक्षल सारख्या एक घातक फलंदाज झाला. येणाऱ्या काळामध्ये थोडंसं हानिकारक जरूर ठरेल. त्या ठिकाणी धावफलक पाहतो आपण या 1च्या मदतीने जाऊन पोहोचला जाता 34 धावफलकावरती. सो मच डीजे वेलकम बॅक पुन्हा एकदा फ्रेंच चषक 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ज्या ठिकाणी आपण पाहतो सामना क्रमांक सर्व सफल गटामधील तिसरा असेल. इथून डोंगरीपाडा विपक्षामध्ये आपण पाहतो चामुंडा स्पोर्ट्स विरातन 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचला 17च्या सरासरीनं 34 धावफलकावरती. 34 षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला. साईला गोलंदाजाला आपण पाहतो तिसरा षटक हाताळण्यासाठी दाखल झाला. तर ऑन स्ट्राईक वरती दक्षला एका आक्रमकतेचं दुसरं नाव काय असेल तर इथून जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथून बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नव्हती. बाईटची सुरुवात पंचाने दर्शवला. इथून एक धाव ऍड होईल धावफलकावरती. इथून धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचला जाता या 1च्या मदतीनं 35 धावफलकावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड.
35 धावा धावफलकावरती. तो श्रेयस देवने एक चाणक्य रीतीने एक चुरडी धाव घेण्यामध्ये त्याला यश आला. स्ट्राईक तर स्वतःकडे घेतली या, पण तिथून तुम्हाला आक्रमकता धारण करावी लागेल, कारण ज्या अनुषंगाने इथून खेळ केला गोलंदाजी करणाऱ्या टीमनं, मात्र इथून प्रभावित केलं फलंदाजी करणाऱ्या दक्षाला, त्याच्यावरती आक्रमण केला, त्याच्या अनुषंगाने इथून फलंदाजी करायचे. श्रेयस पिकअप शॉट चाबुक शॉट मध्ये कन्वर्ट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वन हँडेड कॅच. इथून कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळाल. त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. त्या ठिकाणी असं वाटलं होतं इथून तत्काळ पुनरावलोकनमध्ये आपण पाहू शकाल की झेल किती चाणाक्ष रीतीने घेतला गेला. आणि तोंडा फलंदाज बाद होत असताना श्रेयस देव बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद, एक मोठा झटका लागला. हे तोंड सगळ्यामध्ये फसवलं. श्रेयस देवनं खेचून जरूर मारला होता त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. एक अप्रतिम झेल, एक्सलंट एफर्ट्स त्या ठिकाणी. तर फलंदाज बाद होईल. श्रेयस देवच्या खेळला पूर्ण विराम लागल्यानंतर न्यूमॅन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. नयनेश ज्याने मात्र चाप जरूर सोडली या स्पर्धेच्या अंतर्गत, तोच त्या ठिकाणी दाखल झाला फलंदाजी करत असताना. पुन्हा महिनेश दाखल झाला साहिलच्या विपक्षामध्ये. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन केलं. ट्रम्प लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल झालाय. इशारा एक्स्ट्रा श्रीमधील अवांतर धावी आपण पाहतोय धावफलकावरती ऍड होता आणि तो या एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत जाऊन पोहोचला जाता. 36 धावा धावफलकावरती. तो याही वेळा शरीरापासून दूर ठेवायचा होता, तर तो याही वेळा स्टंप लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा सलगचा दुसरा वाईट बॉल असेल, ज्या ठिकाणी एक्स्ट्रा सुरुवातील धावा इथून खर्च करताना गोलंदाज साहिल पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी सातत्याने तोच मारा राहिला गेला. तोंडनं भरकटलेली लाईन आपण पाहिली, त्या ठिकाणी एक्स्ट्रा सुरुवातील धावा जास्त प्रमाणामध्ये या षटकामध्ये खर्च केल्या जातात, ज्या ठिकाणी बॅक टू बॅक दोन वाईट बॉलची हाताळणी केली आहे गोलंदाज साहिलनं. तोंड याही वेळेस चांगला चेंडू हाताळला. तोंड डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. तोंड चांगली गोलंदाजी जरूर त्या ठिकाणी. तो यावेळेस उडवला जरूर. चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पर चेंडू नोमॅन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. आणि तो मात्र एकच जागेवरती 75 व्हावं लागतं, समाधान मानावं लागतं. त्या ठिकाणी इथून थांबून ठेवला फलंदाज दक्षालला ऑन स्ट्राईक वरती स्वतःकडे ठेवून घेतली. तुमवर पाहिलं गेलं तर स्ट्राईक वरती आला धावफलक बंद बंद बौराने पुढे सरसावताना 38 धावा धावफलकावरती. पूर्ण क्षेत्ररक्षण लोगोनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच जागेवरती 75 व्हावं लागतं, कारण ज्या ठिकाणी भरधाव वेगानं गाडी धावायला सुरुवात झाली होती तिथून जरूर अंकुश लावला गोलंदाज साहिलनं, पण तो एक्स्ट्रा स्वरूपातील जे धावा आहेत त्यामुळे थोड्या जास्त प्रमाणामध्ये खर्च केला. तो धावफलक जाऊन पोहोचला जाणार 39 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल गोलंदाज साहिल या गोलंदाजाचा आपण पाहतो. दोन स्विचिंगचा अटेम्प्ट नैनेशच्या माध्यमातून झाला. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. प्लेट अँड मिस डॉट बॉल आला. तुझ्या निर्धाव चेंडूच्या संख्येनं इथून पाहिलं गेलं तर षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 39 धावा धावफलकावरती 13ची सरासरी गाठली गेली. इथून करंट रन रेट जर आपण पाहिला तर 13च्या सरासरीनं चालला, म्हणजे इथून चमडा स्पोर्ट्स विराट असं पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये 39 धावांमध्ये 11 चेंडू 32 वैयक्तिक खेळी दक्षलनं साकारली.
39 धावा ज्या धावफलकावरती आहेत त्यामध्ये वैयक्तिक 32 धावांची खेळी आपण पाहतोय. दक्षलने साकारली आजच्या दिवसामध्ये. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल डोंगरीवाडा संघाला. थँक्यू. चला प्लीज थोडं स्पीडअप करा विनंती असेल. कोऑपरेट करा. गोलंदाज त्यामुळे षटक संपुष्ट आहे. टीम मीटिंग करू नका प्लीज. कारण सामना जितका महत्वाचा तितकीच वेळही महत्वाची याची नोंद असू द्या. कारण इथून मेगा फिनाले खेळवायचा याची नोंद असू द्या. गोलंदाज जितू दाखल झाला पुन्हा ट्रॅक वरती राऊंड द विकेट न दक्षलच्या विपक्षामध्ये मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षक सौरभ त्या ठिकाणी आल्या. चुकी झाली आणि इथून चेंडू सरळ क्लिअर करेल सीमारेषा पार. चौकार 4. इथून सर्व आक्रमण केलं दक्षल त्या ठिकाणी जितूवरती. यावेळेला सोडवलाय जर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आढळे कोणती चुकी करणार नाही. वंकीने घेतलाय झेल. फलंदाज दक्षल ठरला फेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. जितूने कमबॅक केला. चौकार आल्यानंतर दक्षलला पाठवला बॅक टू द पवेलियन. निम्मा दाखल झाला आदित्याला. त्या ठिकाणी थोडस बॅकवर्ड वरती जरूर असेल कारण इथून धावसंख्येचा डोंगर उभा राहायचा. परंतु फलंदाज यश नाही त्या ठिकाणी. थोडं नाराज जरूर केला फलंदाजी करत असताना. फलंदाजाच्या माध्यमातून दक्षलने मात्र वन मॅन शो आतापर्यंत पाहिलं गेला. मैदानाच्या आतमध्ये त्याचा नावाचं वादळ घोंगावला जरूर. थोडला आवडा बेल जरूर. Yes, the finger is gone above bar now. Big wicket down. Golden duckचा शिकार होत असताना आदित्य बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू. पूर्ण जीत दाखल झाला. चांगला षटक जितूने केलेला पलटवार आपण पाहतो. पहिल्याच बॉल वरती चौकार आल्यानंतर सलग 2 विकेट त्याच्या नावावरती. ऑन हॅट्रिक बॉल असेल मात्र इथून ती विकेट हॅट्रिक साध्य करेल का या स्पर्धेमध्ये. यावेळेला सोडवलं जरूर. क्षेत्ररक्षक सौरभ चेंडू आले आणि इथून कोणती चुकी करणार नाही. आणि तर विकेट हॅट्रिक मात्र साध्य केली. इथून गोलंदाज जितून पुन्हा बॅक टू बॅक 3 विकेटचा पतन झाला. इथून जीत सुद्धा येईल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद होत असताना खराब स्थितीमध्ये त्या ठिकाणी दक्षलने जो सुरुवात केली होती ना त्याला पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला.
चामुंडा स्पोर्ट्स विराट संघाला त्या ठिकाणी गोलंदाजीवरती जितू दाखल झाला आणि इथून केलेला जाणे पलटवार आपण पाहता ऑन स्क्रीन वरती पहिला विकेट्स आपण पाहतो कशा प्रकारे मात्र झेल गेला होता व्यंकटेश नंतर यावेळेस प्लग मध्ये पकडला गेला होता तोडणं जर पाहिलं गेलं तर तिसरा विकेट जो होता जितने मात्र फटका खेळला होता प्रॉपर इलिव्हेशन होतं त्या ठिकाणी सौरभ चेंडू आले त्यांनी कोणती चुकी केली नाही आणि इथून ते विकेट हॅट्रिक आपण पाहता ऑन स्क्रीन वरती पाचवा बॉल असेल कल्पेश दाखल झाला पाचवा बॉल असेल या षटकामध्ये त्या ठिकाणी अवधूत कामत सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केल्यानंतर इथून मिडल ओव्हर मध्ये जितून मात्र रोखून ठेवला ही आहे वेळेस सलगचा चौथा आला मात्र फायबर पूर्ण केलं जाईल काही सुद्धा प्रश्न चिन्ह असेल या ठिकाणी तर फर्निचर डिस्ट्रॉय केला डाऊन टेकल केली फलंदाजाचे त्याला पाठवून दिले गेलं बॅक टू दी पवेलियन कल्पेश फलंदाज बाद पूर्ण शेवटचा बॉल या षटकामध्ये असेल पूर्ण पाचवा सलगचा विकेट येईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे फायबर मात्र या स्पर्धेचं आपण नावावरती नोंदवेल का गोलंदाज जितो आपल्या नावावरती शेवटचा बॉल असं अनिकेत पाटील दाखल झाला चामुंडा स्पोर्ट्स विराट संघाच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो अनिकेत पाटील सॉफ्ट हँड जरूर खेळला गेलेला शतरक्षका दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी चेंडूला मात्र कॅरी केलं जाईल तद्वार 2 धावा सहज रीतीने पूर्ण या 2च्या मदतीने बऱ्याच काळानंतर धावफलक फ्लाय झाला त्या ठिकाणी धावून पोहोचला जाता 45 धावा धावफलकावरती 45 रन ऑन द स्कोर गॅप 45 धावा धावफलकावरती चला प्लीज इथून विनंती असेल शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष इथून डोंगरीपाडा संघ थोडं स्पीडअप करा कोऑपरेट करा कारण आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर 36,000 पेक्षा जास्त लोकांनी मात्र प्रेक्षक राजांनी ही स्पर्धेला वॉच केला ही बघितली ही स्पर्धा आपण पाहतो ज्या ठिकाणी मेगा फायनल या आजच्या दिवसामध्ये त्याला पाहायला मिळेल तोंड शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर इथून पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला तर 34 धावांपर्यंत मजल मारली होती तदनंतर साहिल आणि जितू आला त्याने मात्र अवघ्या आतापर्यंत पाहिलं गेला तर 2 षटका हाताळले चांगली गोलंदाजी राहिली गेली व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली गेली कौतुकास्पद भूमिका बजावली आहे शेवटचा षटक डेट ओव्हर मध्ये साहिल पुनश्च आला इनसाइड आउटचा फटका इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड होता तत्पर 2 धावा रोखू शकणार नाही दोन चांगले फटकेबाजी राहिली गेली कारण एक दुहेरीला प्राधान्य देणं खूप महत्वाचं असेल इथून या धावा एक धाव खूप महत्वाची असेल कारण ज्या अनुषंगानं चामुंडा स्पोर्ट्स विराट संघाकडे गोलंदाजी या तिथून 50+ धावा करणं खूप गरजेचं असेल प्लेट डॅट मिस डॉट बॉल आलाय काय अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी राहिली गेली यावेळेस पॅटर्न बॉलची कनेक्टिव्हिटी नाहीये सातत्याने निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो इथून 2 चेंडूंचा खेळ संपला जातो चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मधील स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो साहिल गोलंदाजी साकारताना तुम्ही आहे वेळेस मोठा प्रहार करायचा होता बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाहीये पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला इथून फलंदाज दैनेश या फलंदाजाला इथून सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न सुद्धा असेल इथून अनिकेत पाटीलने सांगितलं असेल इथून जर बॅट बॉलची कनेक्टिव्हिटी झाली नाही तर निश्चित स्वरूपात सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये तुला तुझी विकेट गमवावी लागेल तो झेल घेतला फलंदाज ठरला फेल दैनेश
नाराज हताश होत असताना तंबूच्या असला बॅक टू द पवेलियन तून आतापर्यंत पाहिलं गेलं. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय प्रकाश ठाकरे साहेब, त्यांच्या समवेत सफाई विभागाचे सामाजिक कार्यकर्ते संजू तरे साहेब यांचा इथे ह्या फ्रेंड्स एकाच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य डायसवरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय प्रकाश ठाकरे साहेब, त्यांच्या समवेत संजू तरे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तोंड शेवटपर्यंत 2 चेंडूंचा खेळ शेष. यावेळेस उडवलं जरूर आउट केला. लॉंगअपला क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसावेल चेंडूला फील्ड केलं जातं. त्याचबरोबर अनिकेत पाटीलला सांगितलं शेवटचा ते बॉल मी फेस करणारा कडे तोंड मी ती जोखीम घेईल कारण लास्ट बॉल रिमेनिंग असेल या इनिंग मधील. त्या ठिकाणी साहिलला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना काय अफलातून गोलंदाजी साकारली या डेथ ओव्हर मध्ये. आतापर्यंत विचार केला तरी या षटकामध्ये 1 विकेट घेत असताना 5 चेंडूंची समाप्ती केलीस. 3 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा नेमती बॉल असेल या षटकामधील. त्या ठिकाणी अनिकेत पाटील दाखल झाला साहिलच्या विपक्षामध्ये. धावफलक आतापर्यंत 48 वरती स्थिर आहे. तोडणं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड मात्र केलं जातं. त्याद्वारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला होता आणि तो या दुसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण होईल. तो तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना स्वप्नील बॅक टू द पवेलियन. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला 50 धावफलकावरती आणि इथून 51चं टार्गेट सेट केलं. त्यामध्ये इथून पाहिलं गेलं तर विराट संघाला डोंगरीपाडा संघाच्या विपक्षामध्ये इथून आपण नाणेफेकी करणार आहोत. ज्या ठिकाणी सेमीफायनल 1 आपल्या भेटीसाठी येणार. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे नक्कीच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे असे प्रकाश ठाकरे साहेब इथे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी ते विनंती करतो प्रभागाचे हेमाड्यांना की त्यांचं पुष्प देऊ स्वागत करायचं आहे. नक्कीच एक गोड आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झाल्यात. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समोर आपण बघतायत आमचे मित्र सफाई विभागातील सामाजिक कार्यकर्ते संजू तरे साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी देवरांजी परेड साहेबांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. वेलकम सुस्वागतम. नक्कीच धन्यवाद असतील. चला पहिली सेमीफायनल आदेश समाज गटातील जय बजरंग सातपाटी ब विरुद्ध प्रत्युष 11 चिखले दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुला प्लीज इथून विनंती असेल लगेच टॉस साठी या. ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब विपक्षामध्ये इथून प्रत्युष 11 चिखले बिग बॅटल बिग मॅच प्रेक्षक वर्गाच्या भेटीसाठी येणारा सामन्याचे सर्वजण वाट पाहत होते. तो सामना आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी. तो सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब विपक्षामध्ये प्रत्युष 11 चिखले या प्लीज कर्णधार. तिथून 2 सलवेर बॅटर पण मैदानाचा ताबा घ्या प्लीज विनंती असेल.
तोंड जितो आणि सर्व जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली या त्या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीखेरीज धावा जमवल्या गेल्यात 50-51 टार्गेट ज्या ठिकाणी सेट केला ना ते तोंड मात्र इथून पाहायला गेला तोंड गोलंदाज दाखल झाला ट्रॅक वरती अनिकेत रावते इथून पुढील आपण फर्स्ट सेमी फायनल असेल जिथे एका बाजूला जयभद्रंग सतपटी ब विपक्षामध्ये प्रत्युष 11 चिखले संघ सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद असू द्या मी विनंती करेन रोहनजी बेडगा सर यांचा सुपस्थ आहे मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल नक्कीच आज उपस्थिती दर्शवली कारण की शेवटच्या फायनल डे साठी नक्कीच रोहनजी बेडगा सर या ठिकाणी उपस्थित जरूर झाले पण प्रत्युष 11 चिखले विपक्षामध्ये आपण पाहिला तर जयभद्रंग सातपटी ब संघ इथून या ठिकाणी फर्स्ट चॉईस दिली जाईल यस इथून छप्पा इज कॉलिंग यस या ठिकाणी आपण पाहिला तर प्रत्युष 11 जिंकलाय प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय काय निर्णय असेल तर तोंड चांगली गोलंदाजी जरूर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पहिल्याच होता ननीश दाखल झाला आणि आतापर्यंत एक धाव दाफळकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि तोंड एक धाव दाफळकावरती तो इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक श्रेयस देव त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही कारण एक चाणाक्षी क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पहिलाच होता इथून सब डिसमिसर राहिला गेला फलंदाज बाद होत असताना इथून जितो बॅक टू द पवेलियन पहिला झटका लागला एक या आकड्यावरती तुम्ही पहिल्या विकेटचं पतन झालं चला प्लीज निर्माण विनंती असेल इथून लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायची नोंद असू द्या तोंडा नैनेशने केलाय कमबॅक पुनरागमन केलाय तोंडी आई वेळेस कट केलाय जर चांगला क्षेत्ररक्षण दर्शवला तोंडा त्या ठिकाणी आपण पाहिला तर गली रिझर्व मध्ये अनिकेत पाटील होते अप्रतिम तोंड क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी महत्वाचे 3 धावा सेव्ह केल्यात कारण आउटफील्ड इतके फास्ट आहे ना या मैदानाची इथून जरा चेंडू सुटला गेला तर निश्चित स्वरूपामध्ये 4 धावाची बोर उठली जाणारा तिथून चांगलं क्षेत्ररक्षण गली रिझर्व मध्ये झाला स्लिप रिझर्व मध्ये अनिकेत पाटीलने ते दर्शवला शेवटचा अंतिम बॉल असेल धावफलक जाऊन पोचला गेला तर म्हणजे 3 या आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती तो यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे लंगोटला त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जातं
शेखर मात्र आहे त्या ठिकाणी बंबस झाल्यात. नंतर मात्र एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा ऍड होतील आणि 2च्या मदतीनं धावफलकाकडे सरसाव देणार तर पोहोचलं जातं 5 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 5 रन द स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती आतापर्यंत डोंगरेपाडा संघाची पाहायला मिळते. इथून 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल इथून विजयासाठी डोंगरपाडा संघाला, कारण 51 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटक पूर्णपणे 9 नेशन नावावरती राहिलं गेलं. त्या ठिकाणी 5 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट सेशन नावावरती राहिली या. पूर्ण शेखर दाखल झाला कोणत्या ट्रॅक वरती. डोंगरेचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. शेखर किनी दाखल झाला. दुसरं षटक असेल P2 मध्ये. तो पहिलाच बॉल अप्रतिम भन्नाट वेगा आणि वेगावरती स्वार असताना डॉट बॉलची सांगता झाली. संबरी चेंडू राहिला गेला कारण पडल्यानंतर सरळ चेंडू जाऊन विसावला. यशरक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कोणती चुकी झाली नाही तर मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. तो यावेळेस खोलो टप्प्याची त्यांना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप चांगला इथून मात्र दुसरा कोणता प्रयत्न नसेल कारण डायरेक्ट हिटचा प्रयत्न दर्शवले जरूर होते त्या ठिकाणी. इथून जर पाहिलं गेला तर इथून मात्र एकच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. तुमचं प्लीज स्पीडअप करा विनंती असेल. तुम्ही याही वेळा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ट्रम्पलाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा स्वरूपातील धाव त्या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतो. अवांतर स्वरूपातील खर्च केली जाते. गोलंदाज आपण पाहिलं तर शेखर किणी दाखवला दुसऱ्या षटकामध्ये. तिथून मात्र थोडस खराब चेंडू चित्र जरूर लावड जरूर. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद होत असताना इथून सौरभ बॅक टू द पवेलियन. तोंडा पंचाचा निर्णय अंतिम राहील याची नोंद असू द्या. तोंडा LBW आणि बॅट साठी रिव्ह्यू नाही या. तुला प्लीज स्पीडअप करायचं विनंती असेल तर. पूर्ण फलंदाज बाद होता. तिकडे पहिलं गेलं तर एक बिग विकेट डाऊन. पूर्ण चांगले गोलंदाजी पूर्ण शिखरच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव आतापर्यंत खर्च केली. पूर्ण चांगला चेंडू हाताळणे आतापर्यंत. पूर्ण अवधूत काम दाखल झाला. प्लेट अँड वेस्ट डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी सातत्याने अचूक टप्प्यावरती भेदक मारा निरुत्तर केलं. इथून फलंदाज अवधूत कामतला इथून चांगले प्रयत्न जरूर दर्शवले होते. क्षेत्ररक्षण आहे परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. काही पे नजर काही पे निशाणा अशा प्रकारचा शॉट आपण पाहिला. त्या ठिकाणी मारायचा कुठे होता आणि गेलाय कुठे. परंतु इथून 4 धावा देऊन जातील कारण 2 मिशन स्ट्रोक होता. त्या ठिकाणी 4 धाव्याने धावफलकाकडे सरसा होता. सण पोचला जाता 11 धावा धावफलकावरती.
शेवटपर्यंत बॉल याही वेळेस अप्रतिम तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जीतच्या माध्यमातून झाला. तो श्रेयस देव चेंडूला फील्ड करेल तर 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं. 13 धावा धावफलकावरती. इथून इक्वेशनामध्ये बदल झाला. या ठिकाणी येणारा बॉल असेल 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 38 धावांची गरज असेल. 18 बॉल 38 ची गरज. 13 धावा धावफलकावरती. 2 षटकं संपुष्टात आल्यात. भारत चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 13 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत डोंगरीपाडा संघ जाऊन पोहोचला 13 या अंकावरती. या वेळेस पिकअप शॉट जरूर उडवलंय हवाई सफर त्या चेंडूवरती. चेंडूला सरळ पाठवला षटकारासाठी. या 6 धावाने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 19 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉल वरती षटकारानं स्वागत केलं इथून रोहित या फलंदाजानं. तो यावेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये इथून सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल उडवलाय चेंडूला हवाई सफर मध्ये कन्वर्ट करत असताना रोहितच्या बॅट मधून सलग आला दुसरा षटकार. इथून मात्र टीम मीटिंग करण्यासाठी भाग पाडला चामुंडा स्पोर्ट्स विराट संघाला. ज्या ठिकाणी नैनेश्वरती केलेला वारा चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार आला. तो धावफलक 6 पुढे सरसावताना जाऊन पोहोचला जाता. ते म्हणजे 25 धावा धावफलकावरती 25 रन ऑन द स्कोर कार्ड. अर्धा पल्ला पार झाला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. म्हणजे तिथून डोंगरपाडा संघाला एका बाजूने महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचे योगदान द्यायला सुरुवात केली या फलंदाज रोहितनं. आणि तिथून पलटवार केला जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. इथून तिसरा येईल का. यावेळेस भन्नाट वेगावर स्वार डॉट बॉल पाहायला मिळतो. इथून समीकरणात बदल झाला. जे इक्वेशन आपण पाहतोय 15 बॉल 25 ची गरज. 15 बॉल 26 ची गरज असेल. 15 बॉल 26 ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. नैनेशचे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. त्या ठिकाणी कशा प्रकारे या चेंडूंची हाताळणी केली जाईल रोहितच्या विपक्षामध्ये. यावेळेस चांगला फटका जरूर क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जातं. क्विक थ्रो आला. 2 धावा एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावा लागतात. 2 चांगले खेळ सर्व रोहितने दर्शवली आहे. कारण डॉट बॉल आल्यानंतर इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जातं. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलं गेलं या 1च्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती. इथून 14 बॉल आणि 25 ची गरज असेल विजयासाठी. यावेळेस विशेष स्ट्रोक जरूर सरळ बॅटचा वापर झाला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार. 6 अब्दुल कामतच्या बॅट मधून या 6 धावा जोडल्या जातील. तोंडनं चांगली फलंदाजी पाहायला मिळतात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रोहित त्याच्या समवेत जर पाहिलं तर अब्दुल कामत अर्धीतून विस्फोटक न खेळत असताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी या 6च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला. उचलला जाता 32 धावा धावफलकावरती. तर याही वेळा सोडवलं जरूर जीत आहे. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल तद्वार दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरितीने पूर्ण होईल. 3रीचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप नाही
इथून चुकी जरूर झाली आहे. इथून तिसरीला चौथ्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलं. इथून एक एक धाव खूप महत्वाची असेल. इथून ती चुकी झाली गेली आणि इथून मात्र त्या चुकीला माफी नसेल. 4 धावा आड होतील. 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत जाऊन पोहोचला गेला 36 धावा धावफलकावरती. इथून येणाऱ्या बॉल असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 15ची गरज. दोन चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल. 12 बॉल 15ची गरज आपण माझा. प्लीज तो स्पीडअप करा. ज्या ठिकाणी आपण समीकरण पाहतोय 12 बॉल 15ची गरज असताना श्रेष देव फिरकीचा जादूगार दाखल झाला. पूर्ण फिरवला चेंडूला बॅट चिल्लेगेज कोणती चुकी करणार नाही. पूर्ण ते थांबवलं गेलं होतं ना ज्या ठिकाणी पूर्णपणे मोमेंटम झुकलं गेलं कारण जास्त वेळ खर्च केला फलंदाज रोहितनं. इथून जरूर एनर्जी ड्रिंक त्याला पोहोचवले गेले. तिथून जर पाहिलं गेलं ना तर इथून मात्र बॅटचे डेंगे घेत असताना इथून मात्र पाहिलं गेलं तर इथून विकेटचं पतन झाला आणि इथून मात्र रोहितला यावं लागणारा बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद झाला. चला प्लीज इथून स्पीडअप करा विनंती असेल. श्रेयस देव आपण तसं वेळ घ्यायचं नाही नोंद असू द्या. इथून समीकरण 11 बॉल आणि 15ची गरज. ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झाला तो व्यंकटेश वेंके दाखल झाला. 11 बॉल 15ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. प्लीज विनंती असेल थोडं स्पीडअप करा सहकार्य करा. अजून आपल्याला मॅच खेळवायची याची नोंद असू द्या. तो उडवला जरूर चेंडू वर राजकाळ हवेमध्ये या क्षेत्ररक्षक जरूर आल्यात. इथून चुकी जरूर झाले होते परंतु तिथून मात्र कोणती चुकी झाली नाही. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल पूर्ण केला. फलंदाज व्यंकटेश सुद्धा ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद गॉड. पूर्ण प्रदेशला आपण पाहतो ज्या ठिकाणी
हा बॉल 15ची गरज असेल ऑन हॅट्रिक बॉल नक्कीच आजच्या दिवसात ज्या ठिकाणी आपण पाहिला डोंगरपाडा संघाच्या माध्यमातून अचानक विकेट हॅट्रिक साध्य केली जितूला आपण पाहिला तो मात्र इथून तंबूच्या आसरा लागला इथून श्रेयस देव महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान असेल ऑन हॅट्रिक बॉल इथून हॅट्रिक साध्य केली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह पुन्हा प्रितेश दाखल झाला पुन्हा श्रेयसच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी आपण त्याला पाहतो हॅट्रिक बॉल असेल पुन्हा बॉल लागला जर प्लेट डॉट मिस डॉट बॉल येताना पाहायला मिळतो दोन यावेळेस स्पेशल स्ट्रोक जर चेंडू बर्राज काढाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी याही वेळेस अप्रतिम झेल फलंदाज प्रितेश ठरलाय फेल बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद इथून नक्कीच मी एकच म्हणेन की ज्या ठिकाणी मात्र जास्त वेळ खर्च केला गेला तर कुठेतरी मॅच लय मध्ये प्रेशर मध्ये होते गोलंदाजी करणारी टीम अर्थात चावंडा स्पोर्ट्स विराटन संघ तिथून जास्त वेळ खर्च केला गेला त्या तिच्या षटकानंतर कुठेतरी पाणी पुरवलं गेलं त्या ठिकाणी आणि तिथून मात्र पलटवार केला गोलंदाजी करणाऱ्या टीमनं अर्थात चामुंडा स्पोर्ट्स विराटन या संघानं आतापर्यंत 4 चेंडूंची हाताळणी केली गेली श्रेयस देवच्या माध्यमातून एकही डाव खर्च न करताना 3 विकेट्स त्याच्या नावावरती दोन साहिल दाखल झाला अजून जर इथून 2 विकेट आले तर आजच्या दिवसात 5 पूर्ण करेल या स्पर्धेमध्ये श्रेयस देव हे सुद्धा पाहायला पण यावेळेस आडवा बॅटचा वापर जरूर फिरवलाय चेंडूला इथून डॉट बॉल आला इथून ज्या ठिकाणी आपण पाहिला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15ची गरज होती ते इथून येऊन टपले 7 बॉल 15 वरती त्या ठिकाणी विकेट मेडन ओव्हर येईल का हे प्रश्नचिन्ह शेवटचा आणि बॉल इथून अवलवला जरूर इनसाइड डाऊटचा फटका इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याला मात्र चकवा दिला आणि चेंडू सरळ सी मार्गा बार चौकार 4 चला प्लीज तोरण शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा काय शेष 6 बॉल 11ची गरज मॅच ऑन गेम ऑन चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल तुझ्या ठिकाणी आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत सेमीफायनल 1 ज्या ठिकाणी आपण भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्युष 11 चिखले या दोन संघांदरम्यानची कडवी लढत कडवा संघर्ष चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल इथून चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाला दोन 6 बॉल 11ची गरज गोलंदाज दाखल झाला डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडूंची हाताळणी करण्यासाठी इथून स्वप्नीलला आपण पाहतो त्या ठिकाणी इथून पाहिला गेला तर 6 चेंडू 11ची गरज असेल ते निर्णायक षटक श्रेयस देवच्या माध्यमातून राहिला गेला 6 बॉल आणि 11ची गरज गोलंदाज दाखल झाला स्वप्नील अवधूत कामतच्या विपक्षामध्ये पुन्हा पहिलाच बॉल ओव्हर फुटो जरूर त्या ठिकाणी पाठवणी बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे प्लेट डॅमेज डॉट बॉल येताना पाहायला मिळतो या वेळेस फुटस बॉल त्यावरती केलंय आक्रमण चेंडू बराच काळामध्ये श्रेयस देव चेंडूला फील्ड करतो क्विक थ्रो जरूर आला पदवार इथून जर पाहिलं गेलं तर इथून या 2 धावा पूर्ण झाल्या इथून मात्र रिव्ह्यू आला याच्या स्वरूपामध्ये हा चेंडू निर्णायक असेल
तो चेंडूला भीमर आणि तो हा बोनस असेल लायसन्स असेल फलंदाज अवधूतकडे येणाऱ्या बॉल वरती त्या ठिकाणी या 3 धावा ऍड होतील धावफलकावरती आणि 3च्या मदतीने समीकरणात झालाय बदल. येणारे बॉल असेल 5 आणि 5 बॉल वरती 8 धावांची गरज असेल. 5 बॉल रिमेनिंग 8 रन रिक्वायर्ड टू विन मॅच अजूनही ऑन. बॅलन्सिंग दोन्ही संघांच्या वतीनं फक्त इथून गोलंदाज हवी ठरेल की फलंदाज अवधूत कामत स्टायलिश फिनिश येणार आहे या सामन्याला. तो चांगला चेंडू आलाय वेगावरती स्वार होत असताना डॉट बॉलची सांगता झाली. इथून क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र अर्थातच व्हाईट यॉर्करची हाताळणी तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरणात बदल 4 बॉल 8 ची गरज 200च्या स्ट्राईक रेटनं धावा जमवायच्या तिथून चांगला चेंडू जरूर त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला आणि एक्स्ट्रा सुरुवातीला धावा असेल त्या ठिकाणी ऍड होणारा धावफलकावरती पुण्या 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय होईल जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. 4 बॉल 6 ची गरज ऑन स्ट्राईक वरती आपण साईडला पाहतो. या बॉल वरती स्टायलिश फिनिश येईल का आपल्या अंदाजामध्ये इथून या सामन्याला विजय संपादित करू शकेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. 4 बॉल 6 ची गरज आज अजूनही ऑन दोन्ही बाजूने झुकली या कारण एक एक बॉल खूप महत्वाचा असेल. मात्र डॉट बॉल आलाय एक एक धाव चेंडू सोन्याच्या किमतीचा गणला जाणारा तर गोलंदाजाने केलेला पलटवार डॉट बॉल आला. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 6 ची गरज. पूर्ण धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना तो सैला यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. तुम्ही जर पाहिलं गेलं तर मॅच मध्ये ट्विस्ट आली त्या ठिकाणी 4 बॉल 6 ची गरज होती तिथून समीकरणात बदल झाला. 2 बॉल 6 ची गरज असेल काय घडेल काय बिघडेल कारण इथून अवधूत कामतनं सॅक्रिफाईस स्वरूपात फलंदाज बाद केला. साईला यावं लागला बॅक टू द पवेलियन. इथून जिम्मेदारी असेल जबाबदारी असेल तो 2 चेंडू 6 ची गरज एक मोठा फटका असेल मात्र विजय करून देणारा इथून डोंगरीपाडा संघाला तिथून एक निर्धाव चेंडू असेल जो मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणारा चामुंडा स्पोर्ट्स विराट या संघाला. तो मॅच अजूनही दोन्ही बाजूने बॅलन्सिंग आहे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी जी गरज आहे ना तिथून 6 धावांची आहे. स्वप्नील पुन्हा एकदा अवधूतच्या विपक्षामध्ये बॅट आणि बॉलचा परफेक्ट एलिव्हेशन नाही आहे. पुन्हा एका दिवसात हिरो बनण्याची संधी असेल पण अवधूत कामत की गोलंदाज स्वप्नील 1 बॉल 6 ची गरज. त्या ठिकाणी आपण समीकरण पाहिलं असेल 12 बॉल 15 ची गरज होती तिथून 1 बॉल 6 वरती कारण श्रेयस देवने जी हाताळलेली गोलंदाजी आहे ना त्या अनुषंगाने इथून पलटवार केला विजयाचा चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघानं. 1 बॉल 6 ची गरज गोलंदाज स्वप्नील कितून अवधूत कामत. कोणाचा डंका वाजेल या सामन्यामध्ये स्वप्नील दाखल झाला ओव्हर द विकेट. 1 बॉल 6 दोन चांगला चेंडूला डॉट बॉल आणि इथून विजयी झाला चामुंडा स्पोर्ट्स विराट संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स तर हॅड लक टीम डोंगरीपाडा संघ. इथून या स्पर्धेमध्ये आलात खूप चांगला क्रिकेट खेळलात इथून तुमच्या खेळाला जरूर प्रभावित केला होता समोरच्या संघाला गाम जरूर फोडला होता पण शेवटच्या ते बॉल वरती तुम्हाला पराभूत व्हावा लागतात. तुम्ही पराभूत झालात म्हणून खचून जाऊ नका कारण प्रत्येक वेळ आणि प्रत्येक दिवस आपला नसतो आणि येणारा काळ आणि येणारी वेळ
पण प्रत्येक जण हा गाढवा असतो, त्या अनुषंगाने इथून हरलात म्हणून खचून जाऊ नका. चला प्लीज हँडशेक करून घ्या, विनंती असेल. डोंगरेपाडा संघ इथून तुम्हाला विनंती असेल, हँडशेक करून घ्या. तर सेमीफायनल 1 ला त्याची सुरुवात होईल. तसं मायक्रोफोन वरती हलकासा बदल होईल आणि आमचे सध्या समालोचक पोलीस सफाळे या ठिकाणी जॉईन होतील मायक्रोफोन वरती. इथून प्लीज खुर्च्या खाली करायच्या, त्या ठिकाणी खेळाडूंसाठी त्या खुर्च्या ठेवल्यात, विनंती असेल प्लीज.